शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं रायगडावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि नवं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांनी आता रायगडवरून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि तुतारीचं लॉन्चिंग करून त्यांनी लोकसभेचं रणशिंग सुद्धा फुंकलाय। तुतारीची शिवाऱ्यांना मानवंदना देत पवारांकडून प्रमोशन सुद्धा चिन्हाचं करण्यात आलंय। आज असल्याची स्थिती आहे की जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देशाचा कामसंधा आहे आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगानं आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे रणशिंग फुंकलेलं आहे। ही तुतारी दिली, ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे। ही खात्री आहे कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे। महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार काचेखाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे ही तुतारी आहे। महाराष्ट्राच्या युवकांची ऊर्जा म्हणजे ही तुतारी आहे। आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे टाकलं स्टेटस ठेवलं हजारो लोकांनी